पुण्यामध्ये आज एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेत। विद्यार्थ्यांनी गुरुवारी मध्यरात्री ही अचानक आंदोलन सुरू केलं आणि त्यामुळे पोलिसांची ही चांगलीच तारंबळ उडाली। विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार आणि बच्चू कडू यांनी देखील सरकारला इशारा दिलाय। दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील आज विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतलेत। विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि आंदोलन पुन्हा एकदा कशा प्रकारे तापलंय पाहूयात। पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं पुन्हा आंदोलन। मध्यरात्री विद्यार्थी शास्त्री रस्त्यावर उतरले। दुपारी नदीपात्रात हजारो विद्यार्थी आंदोलनात। मनोज जरांगेंकडून विद्यार्थ्यांची भेट, सरकारला इशारा। पुण्यातलं हे आंदोलन आहे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं। या विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री 1:15च्या सुमारास रस्त्यावर बसून आंदोलन केलं। पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं आणि वयोमर्यादा वाढवण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रात्री रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही सरकार दखल घेत नसल्यानं विद्यार्थी संतापले होते। पुण्यातल्या शास्त्री रोडवर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला। महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानं कोणालाही आंदोलनाची परवानगी नाही। मात्र विद्यार्थी अचानक रस्त्यावर उतरल्यानं वाहतुकीवरही याचा परिणाम जाणवला। यावेळी पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस आंदोलकांना हटवण्यासाठी आले तेव्हा आंदोलकांनी राष्ट्रगीत गायला सुरुवात केली। त्यामुळे पोलीसही हतबल दिसले। शेवटी मोठ्या प्रयत्नांनी आंदोलकांना हटवण्यात पोलिसांना यश आलं। त्यानंतर आज दुपारीही एमपीएससीचे हजारो विद्यार्थी नदीपात्रात एकवटले। आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। रात्रीच्या आंदोलनानंतर आजही विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी सरकारकडून कोणी पोहोचलं नाही। संध्याकाळच्या सुमारास मराठा आंदोलक मनोज जरांगे नदीपात्रात पोहोचले। विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेत त्यांनी सरकारला विनंती करतानाच इशाराही दिला। त्यांचं फक्त निवडणुकावर लक्ष आणि ह्या विद्यार्थ्यांचा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर महानगरपालिकेला मी कधीच राजकारणाचं बोलत नाही। मी सत्य सांगतो, मी राजकारण याच्यात आणायचं नाही, मला करत नाही। पण या विद्यार्थ्यांसाठी होऊ शकतं। मग तुमची मुंबई पुण्याची महानगरपालिका असेल, तुमचे नागपूरचे असेल, संभाजीनगरचे असेल, नाशिकचे असेल, सोलापूरचे असेल, मग इथं मात्र हेच पोरं आणि यांचे कुटुंबीय तुमच्या नगरपालिका घालू शकतात। मग विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आमदार रोहित पवार यांनीही एक ट्विट केलंय। संयुक्त पूर्वपरीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर आली असताना पीएसआय वय वाढीचा निर्णय होत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। आधीच जाहिरात 7 ते 8 महिन्यांनी उशिरा त्यात वय वाढीचा मुद्दा देखील सोडवायची तसदी घेतली गेली नाही। याबाबतच पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सरकारनं बळाचा वापर करून आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न करू नये। विद्यार्थ्यांशी संवाद साधून समन्वयानं हा प्रश्न निकाली काढावा। विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर येत असून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनानं घ्यावी ही विनंती। दुसरीकडे प्रहारच्या बच्चू कडू यांनी तर ट्विट करत सरकारला इशाराच दिलाय। एमपीएससी पीएसआय वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करतायत। 80 पेक्षा अधिक लोकप्रतिनिधींमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून न्याय मिळत नाही। त्यामुळे शांतता मार्गानं विद्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले। सरकारनं तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात उतरून न्याय मिळेपर्यंत आंदोलन करेल। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी मध्यरात्री अचानक सुरू केलेल्या आंदोलनानं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली। त्यानंतर आज नदीपात्रातही हजारो विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी एकवटले। मात्र वारंवार मागणी करूनही सरकार लक्ष देत नसेल तर विद्यार्थ्यांकडेही आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरत नाही। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।